शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांनी झी24 तासच्या टू द पॉइंट या कार्यक्रमात सर्वात मोठी घोषणा केली आहे। भास्कर जाधव यांनी राजकारणातून निवृत्तीचे संकेत दिलेत। इतकंच नाही तर ठाकरेंच्या शिवसेनेत आपल्याला डावललं जात असल्याची भावना सुद्धा भास्कर जाधवांनी व्यक्त केली आहे। पक्षात क्षमतेप्रमाणे जबाबदारी मिळत नसल्याची खंत सुद्धा त्यांनी बोलून दाखवली। तसंच विरोधी पक्षनेतेपदाचा दरारा महाराष्ट्राला दाखवण्याची शेवटची इच्छा असल्याचं सुद्धा भास्कर जाधवांनी म्हटलंय। तुम्हाला वाटत नाही का तुम्ही थोडे साईडलाईन होत आहेत, अन्याय होतोय? मधल्या काळात आम्ही ऐकत होतो की तुम्ही विरोधी पक्षनेते व्हाल, आता त्या गोष्टीलाही काही महिने झालेत, होत नाहीये ते नावाची घोषणा किंवा आम्ही चर्चा फक्त येत असते की भास्कर जाधव होणार होत नाहीयेत। असं आहे की मी साईडलाईन होतोय असं काही मला तरी वाटत नाही। आणि तसं काय आता झालं, आता आमचंही मी 8 वेळा निवडून आलेला माणूस आहे। माझ्या संपूर्ण घराण्यामध्ये राजकीय पार्श्वभूमी नाही, माझ्या आईच्या घराण्यामध्ये नाही, माझ्या वडिलांच्या घराण्यामध्ये नाही। पहिला राजकारणामध्ये प्रवेश करणारा माणूस मी डायरेक्ट, त्यामुळं साईडलाईन वगैरे होतोय अशातला काही भाग नाहीये। परंतु एक गोष्ट आहे की शेवटी क्षमतेप्रमाणे काम करायला संधी मिळाली तर आनंद वाटतो, काम करायला हुरूप येतो, काम माणूस अधिक जोमानं करू शकतो। त्यापेक्षा जे काम असेल ते शेवटी जर आपली कॅपॅसिटी असेल आणि आपल्याला काम जर कमी पडत असेल तर शेवटी माणूस काय म्हणणार, ठीक आहे करूया। खरं सांगू का, असं वरच्यावर आता मनात यायला लागले की आपण राजकारणात आता निवृत्ती घेऊया का, असं वाटायला लागले का कुणास ठाऊक, परंतु असं वाटायला लागले की आपण आता निवृत्त झालं पाहिजे। आता 70 जवळ आली, या शेवटच्या क्षणाला विरोधी पक्ष नेतेपद मिळेल असं वाटलं होतं। आणि विरोधी पक्षनेता कसा असावा हे एकदा महाराष्ट्राला दाखवून द्यावं, स्वतःचा स्वार्थ काही नाही। तर यावर बातचीत करण्यासाठी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। कपिल राऊत सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत। कपिल, भास्कर राऊतांचे हे संकेत, खरं तर हे संकेत म्हणायचे की हे दबाव तंत्र म्हणायचं, विरोधी पक्षनेते पदाची भावना सुद्धा त्यांनी याद्वारे बोलून दाखवली आहे। नक्कीच आपण जर इतिहास पाहिला तर भास्कर जाधव हे नाराज आहेत ह्या बातम्या पहिल्याही आल्या होत्या आणि त्यानंतर असं एक चित्र समोर आलं होतं की भास्कर जाधव यांना विरोधी पक्षनेता बनवणार ठाकरे गटाकडनं। आणि ह्या पूर्ण प्रक्रियेला खूप दिवस उलटून गेलेले आहेत, परंतु अजूनही विरोधी पक्षनेता पद हे भास्कर जाधवांच्या गळ्यात पडलेलं नाहीये। त्यामुळे एकंदरीत कुठेतरी ते नाराज आहेत हे स्पष्ट आहे आणि तीच खंत व्यक्त करून दाखवली। टू द पॉइंट आपला जो स्पेशल कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये त्यांनी एक सर्वात महत्त्वाचं वाक्य म्हटलेलं आहे का आता माझं वय झालेलं आहे आणि मला आता रिटायरमेंट घ्यायची गरज आहे, असं निवृत्ती घ्यायची वेळ आलेली आहे असंही त्यांनी म्हटलेलं आहे। त्याचबरोबर त्यांनी खंत व्यक्त केलेली आहे का क्षमतेपेक्षा कमी दर्जाचे जे काम आहे ते आम्हाला मिळतंय, त्यामुळे कुठेतरी त्यांनी खंत व्यक्त केलेली आहे, कुठेतरी डावलण्याचा प्रयत्न ठाकरे गटाकडे होतोय असंही त्यांनी म्हटलेलं आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे विरोधी पक्षाचा जो दरारा असतो, हे डॅशिंग नेते आहेत, ठाकरे गटाचे डॅशिंग नेत्याची ओळख म्हणून भास्कर जाधवांची आहे आणि एक दरारा दाखवायचा विरोधी पक्षनेत्याचं अशी इच्छाही त्यांनी व्यक्त करून दाखवली आहे। नक्कीच कपिल, हे महत्त्वाचं आहेच आणि यावर राजकीय प्रतिक्रिया सुद्धा आपण जाणून घेणार आहोत। आपल्या सोबत सध्या सुषमा अंधारे जोडले गेलेले आहेत, शिवसेना ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे सध्या आपल्या सोबत आहेत। सुषमाजी, स्वागत तुमचं झी24 तासवर। आणि जे वक्तव्य आपण भास्कर जाधवांकडून ऐकतोय की त्यांनी एक प्रकारे संकेत दिलेत आणि त्यांनी असं म्हटलंय की खरं तर माझी इच्छा होते की आता मी निवृत्ती स्वीकारावी, कारण क्षमतेप्रमाणे काम दिलं जात नाहीये पक्षाकडून आणि विरोधी पक्षनेते पद त्यांना कुठे ना कुठे मिळावं अशी त्यांच्या मनातली इच्छा याद्वारे दिसते। ऐकवाल तो बाई, कारण मी काहीच ऐकलेलं नाही त्यामुळे मी कसं काय व्यक्त होणार त्यावर। सुषमाजी, मी तुम्हाला सांगू इच्छिते की झी24 तासच्या टू द पॉइंट या कार्यक्रमात भास्कर जाधव यांनी जे म्हटलंय, लक्षात घ्या, आपल्या वाहिनीवर होणाऱ्या टू द पॉइंट कार्यक्रमामध्ये भास्कर दादांची आपण मुलाखत घेतली। त्या मुलाखतीत प्रश्नोत्तरांच्या तासामध्ये ते काही बोलले आणि त्यावरनं आपण ते संकेत देत। सुषमाजी, ते नेमकं काय बोललेत हेच मी तुम्हाला ऐकवते, आपण पुन्हा एकदा भास्कर जाधव यांचा बाईट ऐकूया। अन्याय होतोय, मधल्या काळात आम्ही ऐकत होतो की तुम्ही विरोधी पक्षनेते व्हाल, आता त्या गोष्टीलाही काही महिने झालेत, होत नाहीये ते नावाची घोषणा किंवा आम्ही चर्चा फक्त येत असते की भास्कर जाधव होणार होत नाहीयेत। असं आहे की मी साईडलाईन होतोय असं काही मला तरी वाटत नाही। आणि तसं काय आता झालं, आता आमचंही मी 8 वेळा निवडून आलेला माणूस आहे। माझ्या संपूर्ण घराण्यामध्ये राजकीय पार्श्वभूमी नाही,
माझ्या आईच्या घराण्यामध्ये नाही, माझ्या वडिलांच्या घराण्यामध्ये नाही, पहिला राजकारणामध्ये प्रवेश करणारा माणूस मी डायरेक्ट. त्यामुळं साईडलाईन वगैरे होतोय अशातला काही भाग नाही आहे. परंतु एक गोष्ट आहे की शेवटी क्षमतेप्रमाणे काम करायला संधी मिळाली तर आनंद वाटतो, काम करायला हुरूप येतो, काम माणूस अधिक जोमानं करू शकतो. त्यापेक्षा जे काम असेल ते शेवटी जर आपली कपॅसिटी असेल आणि आपल्याला काम जर कमी पडत असेल तर शेवटी माणूस काय म्हणणार, ठीक आहे करूया. खरं सांगू का, असं वरच्यावर आता मनात यायला लागले की आपण राजकारणात आता निवृत्ती घेऊया का असं वाटायला लागले. का कुणास ठाऊक, परंतु असं वाटायला लागले की आपण आता निवृत्त झालं पाहिजे. आता 70 जवळ आली, या शेवटच्या क्षणाला विरोधी पक्ष नेतेपद मिळेल असं वाटलं होतं. आणि विरोधी पक्षनेता कसा असावा हे एकदा महाराष्ट्राला दाखवून द्यावं, स्वतःचा स्वार्थ काही नाही. पुन्हा एकदा जाणार आहोत. सुषमाजी आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत, शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या. सुषमाजी, आपण ऐकलं असेल की कशा पद्धतीने भास्कर जाधव यांनी टू द पॉइंट या कार्यक्रमात आपल्या निवृत्तीचे संकेत दिले. त्यांनी असं म्हटलंय की खरं तर माझी इच्छा होते की आता मी निवृत्ती घ्यावी. खरं तर हे निवृत्तीचे संकेत आहेत की हे एक प्रकारे दबाव तंत्र आहे? नाही, मला असं वाटतं की आपण फारच चुकीचा अर्थ काढताय. निश्चितपणे त्यांच्या बोलण्यातनं निवृत्तीचे संकेत मिळतात, परंतु त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की मला पक्षातून साईडलाईन केलं जाते असं मला अजिबात वाटत नाही. मात्र माझ्या क्षमतेनुसार काम करून घ्यायला पाहिजे किंवा झालं पाहिजे, ते काम होत नाही आणि ते अगदी खरं आहे. मला ते मान्य आहे. मला हे अगदीच मान्य आहे की भास्कर दादांच्या क्षमता आता ते जे करत आहेत त्यापेक्षा प्रचंड मोठ्या आहेत. परंतु अडचण अशी आहे की विरोधी पक्ष नेते पदासाठी संपूर्ण पक्षातील वरिष्ठ नेते, पक्षप्रमुख यांच्या सहमतीने जो प्रस्ताव आम्ही पाठवलेला आहे त्यावर अजूनही इथल्या सत्ताधाऱ्यांनी आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यावर काहीही निर्णय घेतलेला नाही. खरं तर लोकशाहीचं सगळ्यात मोठं सौंदर्य हे विरोधी पक्षाचं सहअस्तित्व असतं. मात्र विरोधी पक्ष नेताच निवडायचा नाही, ही एका अर्थाने लोकशाहीची दमन यंत्रणा त्यांनी चालवलेली आहे. आणि मला वाटतं की त्या संबंधाने आता भास्कर दादांनी जे बोललं आणि जे भास्कर दादा बोलले ते कदाचित थोड्याफार फरकाने मी असेल किंवा आमच्या सगळ्यांच्या मनात येऊ शकतं की काय पद्धतीचं काम चाललेलं आहे. कारण जर तुम्हाला विरोधकांचा आवाजच ऐकायचा नसेल, अगदी पोलीस स्टेशनमध्ये गेलो आणि विरोधकांचा माणूस आहे म्हटलं की त्याचं खरं असेल तरी त्याच्यावर गुन्हा टाकणे, आणि सत्ताधाऱ्यांचा माणूस आहे आणि तो गुन्हेगार आहे असं म्हटलं तरी पोलिसांनी त्याच्याकडे कानाडोळा करणे किंवा स्वायत्त यंत्रणांनी अतिशय गैरवापर करत जो उन्माद चालवलेला आहे, हे सगळं चित्र बघता उद्विग्नता येणं फार स्वाभाविक आहे. सुषमाजी, भास्कर दादांचं हे वक्तव्य मला काही फार असं काही विचित्र किंवा त्याच्यातनं काही गैरअर्थ काढावा असं मला अजिबात वाटत नाही. मात्र क्षमतेनुसार काम मिळावं अशी इच्छा त्यांनी पहिल्यांदा नाही तर यापूर्वी सुद्धा व्यक्त केलेली आहे. क्षमतेनुसार काम मिळत नाहीये, पक्षाकडून ते दिलं जात नाहीये आणि बराच मोठा अनुभव आपल्या गाठीशी आहे असंही ते म्हणतायत. विरोधी पक्षनेता हे याचा निर्णय होणं अद्याप बाकी असलं तरी सुद्धा पक्षांतर्गत जबाबदारी त्यांच्यावर तितकीशी सोपवली जात नाहीये का? एक लक्षात घ्या, आमच्याकडे आमची जी पक्ष संरचना आहे, संघटनेची संरचना आहे, त्या संघटना संरचनेमध्ये सगळ्यात मोठे पद आहे ते पक्षप्रमुखांचे. पक्षप्रमुखांच्या खालोखाल जे पद येते ते नेत्यांचे, नेत्यानंतर जे पद येते ते उपनेते आणि मग संपर्क नेते, मग संपर्क प्रमुख, मग जिल्हा प्रमुख आणि मग खालची रचना येते. मला वाटतं नेक्स्ट टू पार्टी सुप्रीमो या पदावर आत्ता भास्कर दादा आहेत. जबाबदारीचं म्हणाल तर आता त्यांच्याकडे कोकण सहित विदर्भ पूर्व आणि विदर्भ पश्चिमची जबाबदारी आहे आणि निश्चितपणे ते 8 वेळा निवडून आलेले आमदार आहेत, त्यामुळे त्यांचा आवाका मोठा आहे, त्यांची कामाची पद्धत अतिशय चांगली आहे, त्यांचा एक दरारा आहे, वचक आहे. त्यांनी सभागृहामध्ये त्यांना सभापती पदावर जे काम करायला मिळालं त्यातही त्यांनी अत्यंत उठावदार कामगिरी केलेली आहे. परंतु अडचण अशी आहे की पक्ष सत्तेत नाही. पक्ष सत्तेत असता तर निश्चित कदाचित आता भास्कर दादा आमच्याकडे पहिल्या 5 कॅबिनेटमध्ये राहिले असते, परंतु पक्ष सत्तेत नाही. अशा वेळेला अजून काय देता येऊ शकतं पक्षाकडून, तर विरोधी पक्षनेतेपद. पण विरोधी पक्षनेतेपद समोरची जे अत्यंत असुरी सत्ताकांक्षेने पछाडलेले सत्ताधारी आहेत ते मान्य करत नाही. नक्की सुषमाजी, खूप खूप धन्यवाद आमच्याशी केलेल्या या बातचीतीबद्दल. तर झी 24 तासच्या टू द पॉइंट